पुढची बातमी पाहूयात। आता टॅक्सी आणि रिक्षा चालक मराठीत बोलणार आहेत, कारण सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मराठीचे क्लास सुरू झाले आहेत। महत्त्वाचं म्हणजे काही रिक्षा आणि टॅक्सी चालक या निर्णयाला विरोध करत होते, मात्र आता प्रत्यक्ष शिकवणी वर्ग सुरू झाल्यानंतर रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागलाय। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। अमराठी चालक बोलणार माय मराठी। माझे नाव मनुलाल पटेल आहे। मी मराठी शिकलो आहे। स्टेरिंग सोबत हातात मराठीची पाटी। मी महाराष्ट्रामध्ये राहतो, तर मला शिकायची पाहिजे। मराठी शिकवणी वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद। मराठीत काय म्हणता? तुम्ही काय द्यायला आले? ठिकठिकाणी आता कसा कलकलाट ऐकू येऊ लागलाय। नीट करो। वर्गात बसलेले हे प्रौढ विद्यार्थी बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल। हा कुठला साक्षरता वर्ग नाहीये, तर हा आहे मराठी भाषेचा क्लास। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी हे मराठी शिकवणी वर्ग सुरू झालेत। टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला होता। याचीच आता अंमलबजावणी सुरू झाली आहे। कोकण आरटीओ, कोकण मराठी साहित्य परिषद आणि राजीव गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने परप्रांतीय रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण वर्गांचं आयोजन करण्यात आलंय। नालासोपारा या ठिकाणी निळेमोरे परिसरातील राजीव गांधी विद्यालयामध्ये झालेल्या उपक्रमाला रिक्षा चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मराठीत काय म्हणता? वाहन चालकाला मराठी यायलाच पाहिजे, हा नियम आहे। पण आतापर्यंत त्याकडे दुर्लक्ष केलं होतं, पण आपल्या परिवहन मंत्री यांनी ह्याचा या वेळेला जोरदार प्रयत्न केलेला आहे की नाही, मराठी भाषा ही आलीच पाहिजे। आणि ह्याचा स्वीकार ह्या सर्व वाहन चालकांनीही केलेला आहे आणि त्यांचा आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आरटीओ विभागाने सुद्धा आता मराठी शिकवणी वर्ग सुरू केलेत। नमस्कार। त्याबाबत आरटीओचे अधिकारी काय म्हणाले पहा। नमस्कार। चालकांचा प्रतिसाद हा सुरुवातीला कमी होता, परंतु दिवसेंदिवस याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतल्यामुळे आणि ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात शासनाने क्लासेस चालू केल्यामुळे त्याच्यात प्रतिसाद वाढत गेला। ज्या ठिकाणी 25 रिक्षा चालक जे हिंदी भाषिक आहे ते येऊन प्रशिक्षण घेत होते, आता ते वाढता ते 250, 300, 400, 1000, कुठे तर 1600 पण झालेले आहेत। मराठीत काय म्हणता? अशाच एका क्लासमध्ये मराठी भाषा शिकवणाऱ्या अमराठी चालकाने मराठीचा आदर करायला हवा असं म्हटलंय। नीट करो। मराठी आमची भाषा आहे। मी महाराष्ट्रामध्ये राहतो, तर मला शिकायची पाहिजे, मराठी शिकायची पाहिजे। मला सांगतो, मराठी सगळ्यांना शिकतो और मराठी का सम्मान करत आहे। मराठीचे शिकवणी वर्ग सुरू झाल्यानंतर आता यावरून राजकीय प्रतिक्रियाही येऊ लागल्या। 17 तारखेनंतर जर आम्हाला कुठल्या रिक्षा चालकाला मराठी जे आमच्या पॅसेंजर बरोबर मराठी बोलायचं तेवढं जर मराठी आलं नाही, तर आम्हाला नाईलाजास्तव त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य। जर मराठी येत नसेल तर त्याला राज्यामध्ये रिक्षाचा व्यवसाय किंवा टॅक्सीचा व्यवसाय करणं बंधनकारक आहे, आणि त्यामुळे मराठी जर त्याला आलं नाही तर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, आणि ह्यावेळी जी कारवाई करू ती कठोर कारवाई करू। इथे जर तुम्ही राहणार असाल तर तुम्हाला स्थानिक भाषा यायला हवी, आणि संविधान देखील तेच सांगतं। आपण दक्षिणेकडे गेलात तर दक्षिणेकडे तिकडे त्यांची भाषा आणि फार तर इंग्लिश सोडून हिंदी देखील बोलत नाहीत। एवढा कडवटपणा आणि एवढी स्वतःच्या भाषेबद्दलची अस्मिता जर दक्षिणेत असू शकते, तर आमच्या महाराष्ट्रात का असू शकत नाही? आणि तोच मुद्दा आमचा आहे की इथे तुम्हाला येतात तुम्ही पोटा पाण्यासाठी येत असाल तर, परंतु तुम्हाला इकडची भाषा तुम्हाला शिकायला लागेल, आणि ते जे शिकण्यास तयार आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो। खरं तर चालकांना मराठी भाषा यायला हवी हा नियम आधीपासूनच आहे, मात्र तो पाळला जात नव्हता। त्यामुळे प्रवासी आणि चालकांमधल्या संवादाला मर्यादा येत होत्या। अनेक ठिकाणी तर यावरून वाद देखील झाले। मात्र आता टॅक्सी आणि रिक्षा चालकांनीही या मराठी शिकवणी वर्गांचं स्वागत केलंय। शासनाचंच नाही तर कोकण मराठी
साहित्य परिषदेचं सुद्धा योगदान आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जे रिक्षा चालक आहे त्यांना चांगलं मराठी बोलायला सुद्धा येऊ लागलेलं आहे. त्यामुळे आता जे होणारे वाद आता कुठेतरी थांबतील यात मात्र शंका नाही. भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार.